महाकारुणिक तथागत सम्यक बुद्ध भगवान बुद्धाने वाक्यात केलेला असा सद्भूमी धर्मावर आडू असलेला पृथ्वी कुसंग यांना शिवा पंचांपना तसेच परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा शिवा पंचांपना आणि उपदेश असलेले सर्व श्रद्धावान उपासक यांना सात भाग सहावा बुद्ध आणि त्याचे समकालीन एक बुद्धाचे समकालीन म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये कोण होते बुद्धाच्या बरोबर कोण होते ज्या काळामध्ये भगवान म्हणजे ज्या काळाने बुद्धाने प्रवचन घेतलेली त्या काळात फार मोठी बौद्धिक खळबळ माजलेली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाचे खेरीज निर्णारे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 तरी पंथ लक्षात घेण्यासारखे आहे. आता इथं आपल्याला असं आहे की जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये तर एक बौद्धिक खडबड झाली म्हणजे काय होतं की काहीतरी शोधण्याच्या मार्गामध्ये लागलेलं होतं है ना. तर अशा पद्धतीने 62 पंथ त्याच्यामध्ये निर्माण झाले होते की जे तुमचं तत्वज्ञान शोधण्याच्या भानगडीमध्ये लागलेलं होतं. तर अशा पद्धतीने 62 तत्वज्ञान होते. आता या 62 तत्वापैकी बरेचसे तत्वज्ञान काय होते विरोधाच्या ब्राह्मणाच्या विरोधात होते. ब्राह्मणाचे विचार करावे त्याच्या विरोधात होते. तर त्याच्यापैकी सर्वांची दखल घेत नाही तो 6 पंथाचं काय केलं नाही तर उल्लेख दाखवला गेला. म्हणजे 6 पंथ फक्त विचार करण्यासारखे योग्य आहे बाकीचं काही विचार करण्याची योग्यता नाही. तर आता या पंथापैकी आता त्या 6 पंथापैकी पूर्ण काश्यप नावाचा एक पंथ होता आहे की नाही. या पूर्ण काश्यपाचा जो पंथ होता त्याच्या तत्वज्ञानाला अप्रियवाद अशा पद्धतीचं नाव दिलं होतं. म्हणजे ते पूर्ण काश्यप होतं त्याने जे तत्वज्ञान सांगितलं होतं त्याला अप्रियवाद अशा पद्धतीने नाव म्हणलं जात होतं. आता त्याच्या म्हणण्यानुसार काय होतं कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. त्याचं असं म्हणणं होतं कर्माचं आत्म्यावरती काही परिणाम होत नाही. मग कुणी कोणतंही काम करो किंवा ते दुसऱ्याकडून करून घेवो आहे ना. तो हत्या करो किंवा दुसऱ्याकडून हत्या करून घेवो. तो पाप कर्म करो की दुसऱ्याकडून करो. चोरी करून घेवो की दुसऱ्याकडून चोरी करून घेवो. आणि तो खोटं बोलो किंवा दुसऱ्याकडून खोटं बोलो आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचार असले तरी आत्म्याचा त्याला पापही लागत नाही आणि एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्या आत्म्याला त्याचा पुण्य लागत नाही. मग आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही. ज्यावेळी माणूस मरतो त्यावेळी ज्या घटकाचा जो बनलेला असतो तो आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतो. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही असं त्याने सांगितलं आहे. म्हणजे काय म्हटलं आहे की आत्म्यावर कशाचा परिणाम त्याला खून केलं तरी काय नाही केलं तरी काय आहे ना. त्या स्वतः केलं काय दुसऱ्याकडून केलं काय त्याच्या आत्म्यावरती काही परिणाम होत नाही. जेव्हा तो मरण पावतो त्याचं शरीर नष्ट होते आणि आत्माही नष्ट होते असं पूर्ण काश्यपाचं म्हणणं होतं. आता दुसरा पंथ आहे त्या पंथाला नियतिवाद म्हणून म्हटलं जाते. तर तो पंथ आहे मक्कली गोसालचा आहे. त्याने त्याचे तत्वज्ञान अशा पद्धतीचे आहे एक प्रकारचं दैवीवादाप्रमाणे म्हणजे दैवीवादाप्रमाणे आहे किंवा मिथ्येवादाप्रमाणे अशा पद्धतीने त्याचं तत्वज्ञान आहे. कोणीही काही घडू शकत नाही. कोणीही काही घडू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणी घडवीत नाही. दुःख कोणाला नष्ट करता येत नाही वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाला उचलला पाहिजे हे त्यांचे तत्वज्ञान आहे. म्हणजे इथं त्याने सांगितलं नाही की जे काही घटना घडतात त्या कोणी घडतही नाही कोणी घडवतही नाही आणि त्याच्यामध्ये काही बिघडवू शकत नाही. म्हणजे दुःख आलं आहे त्या दुःखाला वाढवता येत नाही कमीही करता येत नाही. जसं आलेलं आहे तसं त्याला भोगावं लागेल. मग अशा पद्धतीने त्याने एक दैवीवादाप्रमाणे सांगितलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही जसं आलं तसं भोगावं लागतं अशा पद्धतीने त्याचं म्हणणं आहे. तर हा एक मक्कली गोसालचा अशा पद्धतीचा तत्वज्ञान होता. त्याला नियतिवाद अशा पद्धतीने म्हणतात. त्याच्यानंतर तिसऱ्या पंथाचं नाव होतं उच्छेदवाद आहे की नाही. याचा जो होता अजित केसंबल असं नाव आहे ना. अजित केसम कंबल अशा पद्धतीने त्याचं नाव होतं.
तर त्याचा असा तत्वज्ञान आहे. तर त्या तत्वज्ञाना म्हणजे काय, एक प्रकारचा तो विनाशवाद स्वर्गात सांगितला गेलेला आहे ना. की यज्ञ करा किंवा नको करा, आहे का नाही, त्याला काही अर्थ राहत नाही. आत्मा स्वतःच्या सुखीसाठी काही भोगावे लागणारे किंवा उपयोगास मिळणारे सुख दुःखाची फळे परिणामी असतात, त्याला काही परिणाम नाही. म्हणजे आत्म्याने इथं सुख भोगलं काय दुःख भोगलं काय त्याला काही परिणाम भोगावा लागत नाही, आहे ना. स्वर्गही नाही आणि नरकही नाही. जगात दुःखाचा काही मूलतत्वापासून मनुष्य बनलेला आहे, ते आत्मा ते टाळू शकत नाही. आता त्याचं असं म्हणणं आहे, तर ज्या दुःखापासून माणूस बनलेला आहे त्या दुःखाला तो टाळू शकत नाही, आत्माही त्याला टाळता येत नाही. जगात कोणत्याही दुःखातून वाचण्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होत असतो. आता इथं सांगितलं नाही, तर जे माणसाला दुःख निर्माण होते त्या दुःखाचा अंत होत नाही. तर मग कसा होते, तो आपोआप होत असते. कसा पद्धतीने आपोआप होते, हे तर महाकल्पातील ज्या 84,000 जन्म सांगितले गेले आहे, त्या 84,000 जन्मातून तो फेऱ्या पूर्ण केलं तर त्याचं दुःख कावतं नसतो. म्हणजे अशा पद्धतीचा जो आत्मा आहे त्याचे 84,000 योनी सांगितले गेले नाही, त्या योनीतून प्रत्येकातून एक एक जन्म करून त्याने पूर्णपणे जो पूर्ण जन्म घेतला असेल, पूर्ण जन्म 84,000 योनी ज्या खतम झाल्या असेल, तर कशा वेळी त्याचा काही दुःख नष्ट होईल आणि कोणत्याही प्रकारे ते दुःख नष्ट करता येत नाही. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे दुःख नष्ट करता येत नाही. अशा पद्धतीने या कोणाने सांगितलं, हा उपस्थितवादाचा सिद्धांत सांगितलं. त्याच्यानंतर 5व्या पंथाचं नाव आहे अन्योन्यवाद. ते होतं, या पंथाचा प्रमुख काय आहे, कपूत कच्छायन हा होता. त्याचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वी तेज वायू सुख आणि दुःख आणि आत्मा या सप्त महाभूताचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नाही. त्याचा एकमेकाचा परिणाम होत नाही. तो स्वयंभू आहे आणि शाश्वत आहे. त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्या माणसाने डोके उडवले तर त्याला ठार करीत नाही. शस्त्र महाभूतात प्रवेश करतो, एवढंच त्याचा अर्थ समजावा. आता अशा पद्धतीने यांना हा कपूत कच्छायनचा जो सिद्धांत आहे त्याला अन्योन्य सिद्धांत म्हणतात. इथं म्हणलं आहे की माणूस 7 महाभूतापासून काय बनलेला आहे ना, आणि 7 महाभूता बनल्यापासून या महाभूतावरती एक दुसऱ्यावरती काय आहे ते अवलंबून आहे ना, एक दुसऱ्यावरती आहे. बाकी कोणत्याही गोष्टी घटकाने काही करू शकता येत नाही, म्हणून त्यांचा एकमेकावर काही परिणाम होत नाही, काही नाही, आहे ना. आणि अशा पद्धतीने या सगळं स्वयंभू आहे, शाश्वत आहे, म्हणून याचा कशाने नाश करता येत नाही. जर एखाद्याने एखाद्या माणसाला ठार केलं, डोकं उडवलं असेल तर गाव होईल, फक्त त्या शस्त्राने त्या महाभूतावर त्याने काय केलं आहे, प्रवेश केला आहे ना. अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. पण ते हत्या वगैरे केलं असं काही होत नाही. म्हणजे महाभूत काय आहे, महाभूतामध्ये प्रवेश केले एवढा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याने हत्या केल्याने त्याला हत्या करण्याचं काही लागणार नाही. हत्यामध्ये ठार केलं असं नाही, तर त्याने काय केलं, फक्त महाभूतामध्ये त्या शस्त्राने काय केलं, प्रवास केला. अशा पद्धतीने त्याचा अर्थ या म्हणजे अन्य सांगितलं गेलं. आता त्याच्यानंतर संजय बेलगुटचा आहे, याचा एक पंथ होता, त्याचं नाव आहे विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. म्हणजे या संजय बेलगुटाचा एक वाद आहे, त्याला संशयवाद म्हणतात किंवा विक्षेपवाद म्हणतात. आता या संजय बेलगुटाचं म्हणणं काय होतं, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे असे विचारले आणि तो मला वाटला तर मी त्यांना होय म्हणेन, आणि जर मला नाही वाटला तर मी नाही म्हणेन. अशा पद्धतीने त्याने म्हटलं आहे. म्हणून मानव निर्मितीने जे काय केले काय, या बऱ्या वाईट कृत्याचे फळे भोगावा लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्व आहे काय, असे जर मला कोणी विचारले तर मी त्यांना सर्वांना नकारात्मक उत्तर देईल, आणि त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटले तर त्याप्रमाणे हो म्हणेन. असं संजय बेलगुटाचा आहे. म्हणजे त्याच्या मनाला जर वाटलं, त्याच्या मनाला जर वाटलं तर हो म्हणायचं, आणि त्याला जर वाटत नसेल तर नाही म्हणायचं. असं त्याच्या पद्धतीचा काय होतं, संजय बेलगुटाचा काय होता, सिद्धांत होता. अशा पद्धतीने संजय बेलगुटाचा ते काय होते, एक वाद होता. त्याच्यानंतर 6वा जो पंथ सांगितला गेला आहे, हा चातुर्य सवर्ण वाद म्हटलेला आहे. तर हा कोणाचा आहे, हा याचा प्रमुख आहे महावीर.
त्याला त्या काळामध्ये निकंठनाथ पुत्र अशा पद्धतीने म्हणलाय. आता हा सुद्धा भगवान बुद्धाचे जिवंत होत असताना तेव्हा सुद्धा हा सुद्धा काय होतं म्हणजे महावीर होता. तर त्याचा जो वाद आहे त्याचा वाद कसा आहे, महावीरांनी सांगितलंय पुनर्जन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्याने दुःख कर्मातील व्हावे असे त्याला सुचविते. या जन्मात दुःख कर्मे टाळण्यासाठी चातुर्धामाचे म्हणजे 4 नियमाचे पालन करावे असे महावीर सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटं न बोलणे आणि मालमत्ता न किंवा ब्रह्मचर्या पाळणे अशा पद्धतीचे हे सांगितले. आता हा महावीराचा सिद्धांत काय आहे की जर या जन्मात तुम्हाला दुःख मिळालं असेल तर ते मागच्या जन्माचं काहीतरी दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करायचं असेल तर तुम्हाला 4 धामाचं चातुर्या धामाचं काय करावं लागेल, 3 पालन करावं लागेल, तप करायला लागेल अशा पद्धतीने त्याने सांगितलं. म्हणजे मागच्या जन्माचं जे काही दुःख असेल तर तुम्हाला या जन्माचे दुःख मिळाले ते मागच्या जन्माचं दुःख आहे आणि या जन्मात ते तुला पूर्ण करायचं असेल तर अशा पद्धतीने चातुर्धामाचा आणि तप करून आपल्याला काय करायला लागेल की ते दुःख नष्ट करायला लागेल. तेव्हा मग पुढच्या जन्मात तुम्हाला चालतो सुखी जन्म. अशा पद्धतीने हे 6 रूपाचे पंथ येते. आता हे सगळे काय आहे बुद्धाच्या काळामध्ये आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये असल्यानंतर या त्या काळात अशा पद्धतीचे हे पंथ होते आणि अशा पद्धतीने त्यांनी समाजाला काय करत होते त्या गोष्टी सांगत होते है ना. आता बुद्धाच्या समकालीन बुद्धाची कृती. आता त्या समकालीन विषयी भगवान बुद्धाचं काय मत होतं. नव्या तत्वज्ञानाची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. नव्या सर्व व्यक्तीची शिकवण बुद्धाने स्वीकारली. आता त्या काळातले जेवढे काही तत्वज्ञानी होते तेव्हा त्या बुद्धाने त्याची काय तत्वज्ञान स्वीकारलेला नाही. त्याच्या शिकवणीला त्याने दिलेले अमान्य कारण नव्हते तो म्हणतो. आता इथं भगवान बुद्धाचं मत काय आहे त्या सिद्धांताला त्या तत्वज्ञानाला बुद्धाने का स्वीकारलं नाही तर त्याचे कारण सांगतात. काय सांगतात, पूर्ण काश्यप आणि कपूट कथादान याचे तत्वज्ञान खरे मानले तर काय होईल, कोणीही वाटेल ती गोष्ट वाईट करू शकेल आणि कोणताही उपद्रव करू शकेल. मनुष्य कोणत्या सामाजिक जबाबदाऱ्या न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम भोगता दुसऱ्याची हत्या करण्याची मजल बनते. म्हणजे आता जर पूर्ण काश्यपाचा आणि कपूट कथादानाचा सिद्धांत मानला गेला तर माणूस काय करेल, वाईटही काम करेल आणि लोकांचं दुखापत करेल आणि अशा पद्धतीने दुखापत केल्यानंतर तो काय जबाबदार राहणार नाही आणि अशा पद्धतीने माणूस काय करेल ते दुराचाराला काम करत राहील आणि कोणाची हत्या करायला काही करत राहील कारण त्याला काही लागणारच नाही, पापच नाही. अशा पद्धतीने म्हणून अशा पद्धती सिद्धांत केल्यानंतर समाजामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून भगवान बुद्धांनी त्याचे सिद्धांत स्वीकारले नाही. त्याच्यानंतर दुसरं मक्कली गोरसाचं तत्वज्ञान खरे मानले तर है ना. मक्कली गोरसाचं तत्वज्ञान खरे मानलं तर माणूस देवाचा गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही आणि तो कधीही मुक्त होऊ शकणार नाही अशा पद्धतीने. कारण मक्कली गोरसाचं तत्वज्ञान होतं देववादी होतं आहे ना. अशा पद्धतीने तो देवाचा गुलाम होईल आणि त्याच्यातून तो मुक्त होणार नाही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर संजय देशमुखाचं तत्वज्ञान खरं मानलं तर माणसाला घटक्या जीवन जगावे लागेल त्या जीवनाचा निश्चित तत्वज्ञान असणार नाही. तर संजय देशमुखाचं काय आहे तत्वज्ञान असं आहे तर त्याला जसं वाटलं तसं काही नाही, तर त्याला काही देणं नाही. त्याला वाटतं तर भटकावं जीवन सारखं राहून जाईल आणि त्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही अशा पद्धतीने. त्याच्यानंतर निकंठनाथ पुस्तकाचं म्हणजे महावीराचं जर जीवन जर म्हणजे तत्व राहिलं तर माणसाला तपश्चर्या आणि संन्यास यांनाच वाहून घ्यावं लागेल. म्हणजे निकंठनाथाचं पुस्तक जर स्वीकारलं तर माणसाला तपश्चर्या करावा लागेल आणि संन्यासच करावा लागेल अशा पद्धतीचं आहे. आणि अशा पद्धतीने त्याला या सहस्रोतीला कामनावा निवड होऊन त्याला पूर्ण दास असणार लागलं. अशा पद्धतीने तो व्यक्ती आहे तो संन्यासी आणि याचाच दास बनण्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने 6 लोकांचं तत्वज्ञान आणि 6 तत्वज्ञानापासून बुद्धाला त्याच्यामध्ये काही दिसलं नाही. अशा पद्धतीने त्याच्यामुळे समाजामध्ये अशा पद्धतीने परिणाम होईल आणि समाजाला त्याला कोणताही लाभ होणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी या सर्व 6 जे तत्वज्ञानी लोक होते त्यांचा मार्ग भगवान बुद्धाला पटला नाही
म्हणून ते हताश झाले आणि अविचारी माणसाने हे विचार आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असे त्या बुद्धाला वाटले. म्हणून त्याने त्या बाबतीत ते सगळं त्यांच्या तत्वज्ञानाकडे भगवान बुद्धांनी दुर्लक्ष केलं आणि नवीन प्रकाशाचा मार्ग शोधण्याचं भगवान बुद्धांनी ठेवलं. अशा पद्धतीने आपण त्यांचे समकालीन पाहिलं. आता भाग 7वा काय आहे इथं साम्य आणि भेद. बुद्धाने काय राज्य केलं म्हणजे बुद्धाने काय आपल्याला दूर केलं म्हणजे त्यागलं अशा पद्धतीचा अर्थ. आता तत्वज्ञानी आणि धार्मिक विचारसरणाचे अनुकरण असे दिसते की बुद्धाने आता शासनाचा पाया रचला तेव्हा काही लोकांची त्यामध्ये कल्पना होती. म्हणजे या समाजामध्ये अशा काही कल्पना रुजलेल्या होत्या जेव्हा भगवान बुद्धाने आपल्याला धर्मात म्हणजे नवीन प्रकारचा संस्कार करतो आणि बुद्धाने आपला बुद्धित्व प्राप्त केल्यानंतर जर त्या समाजात पाहिलं असेल तर समाजामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा रूढी होत्या. कशा रूढी होत्या कशी व्यवस्था होती त्यावेळी तर पहिली सांगितलं आहे वेद प्रामाण्यावर विश्वास अशा पद्धतीचं होतं. म्हणजे त्या काळामध्ये वेदावरती विश्वास ठेवणार लोक होते. त्याच्यानंतर आत्म्याची मुक्ती आणि मोक्ष म्हणजे त्याचा पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास होता. म्हणजे आत्मा मोक्ष याच्यावरती होता. त्याच्यानंतर मोक्ष प्राप्तीची साधने दुःखीच्या मार्गाने धार्मिक समारंभ आणि यज्ञ यावर विश्वास होता. आता त्या काळामध्ये मुक्ती जर पाहिजे असेल तर धार्मिक विधी केली पाहिजे, यज्ञ केलं पाहिजे, समारंभ केलं पाहिजे, धार्मिक गोष्टीवरती या सगळ्या विश्वास होता. त्याच्यानंतर समाजाच्या संघटनेचे चातुर्वर्ण्यावर आदर्श विश्वास होता. मग त्या काळामध्ये चातुर्वर्ण्याला आदर्श एक समाज रचना म्हणून अशा पद्धतीने म्हटली जात होती. त्याच्यानंतर विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर आणि विश्वाचे मूलधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास करत. आणि काही लोक या विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वराला म्हणत होते आणि काही लोक ब्रह्माला म्हणत होते. आत्म्यावर सुद्धा त्यांचा विश्वास होता. संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास म्हणजे संसारामध्ये जो आत्मा आहे हा पुनर्जन्म घेत असतो असा विश्वास होता. त्यामुळे कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्माच्या कृत्यामुळे त्याचे या जन्माचे स्थान निश्चित होते या तत्वावर. म्हणजे आता लोक कर्माला मानत होते पण कशा पद्धतीने मानत होतो की मागच्या कर्मामुळे त्याला या जन्मामध्ये त्याला जन्म झालेला आहे असं लोक मानतात है ना. त्याच्यानंतर आपल्या शासनाची तत्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुना कल्पनाचा समाचार अशा पद्धतीने या कल्पना समाजामध्ये होत्या. तर मग भगवान बुद्धाने या सगळ्या जुना कल्पनाचा काय केलं त्यागून टाकलं. म्हणजे आपल्या तत्वज्ञानामध्ये त्या टाकलेल्या नाही. तर आता पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरवल्या. कोणत्या कल्पना भगवान बुद्धाने त्याग केला म्हणजे त्याने त्यागून केला. मी कोण आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. म्हणजे मी कोण आहो, कुठून आलो, कुठं जाणार आहे या काही शोधून त्याचं उत्तर भेटत नाही आणि काही कामाचं नाही अशा कल्पनांना भगवान बुद्धांनी केलेला धिक्कार केला म्हणजे त्यागून दिलं, दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर आत्म्याचं थोताल त्याने धुडकावून लावलं आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा म्हणण्याचा कल्पना त्याने त्याग केला. आता शरीरामध्ये आत्मा आहे हे भगवान बुद्धांनी मान्य नाही केलं, त्याग केला. पण शरीरामध्ये काय आहे चेतना आहे आणि सेवज नाही. या संवेदना चेतनाला भगवान बुद्धांनी आत्मा म्हणून मान्य केलेलं नाही. तर त्या आत्मा आणि चेतना असं त्यांना नाव दिलं, त्यांना आत्मा अशा पद्धतीचं नाव केलेलं नाही. त्याच्यानंतर काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रचार केला होता अशी शून्यतावाद मग ते त्यांनी त्यागले. आता त्या काळात काही धर्मगुरू होते त्याने शून्यतावाद म्हणजे काय त्याचा अर्थ नव्हतो असे काही धर्मतत्व होते अशा तत्वज्ञानाला भगवान बुद्धाने काय केला नकारून टाकलं. त्याच्यानंतर पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. जे काय पाखंडी मत आहे त्याचा सुद्धा काय केला धिक्कार केला. त्याच्यानंतर विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येणे हे म्हणणे त्याने अमान्य केले. आता विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगता येणे सोपं आहे कठीण आहे, अशक्य आहे, कोणीही सांगू शकत नाही. या गोष्टीला भगवान बुद्धाने काय केलं नकार दिला. म्हणजे कोणालाही भगवान बुद्धाने सांगितलं नाही विश्वाची निर्मिती कशी झाली भगवान बुद्धाने कोणालाही सांगितलं नाही. त्याच्यानंतर देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्मा नावाच्या कोण्या एका शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याचे ठरवले. म्हणजे आता देवाने माणसाला निर्माण केले
किंवा ब्रह्मातून माणसाची उत्पत्ती झाली हे सुद्धा भगवान बुद्धांनी अमान्य केलं. त्याच्यानंतर आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष केलं किंवा ते नाकारलं. आत्मा आहे, त्या आत्म्याचा अस्तित्व आहे, आत्मा मानणे अस्तित्व आहे किंवा त्याला नाकारणे अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी अस्तित्व म्हणजे आत्माही नाकारला, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व नाकारलं. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याला काही सांगितलं नाही, आत्म्याचं अस्तित्व सुद्धा मान्य केलं नाही आणि त्याला उलट नाकारून टाकलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यासाठी आता बुद्धाने कोणते बदल केले, आता इथं भगवान बुद्धांनी काय बदल केले, आता इथं काय गोष्ट त्यागला आपण पाहिलं, कशी व्यवस्था होती ते पाहिलं, कोणत्या गोष्टी होत्या त्या त्यागल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला भगवान बुद्धांनी काय बदल केले आपण ते पाहूया. आता कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मांडले. कार्यकारण भावाचा सिद्धांत भगवान बुद्धाने काय केलं नाही, त्याचे नियम उपनियम भगवान बुद्धाने मांडले. कोणता आहे कार्यकारण सिद्धांत? कार्यकारण भावाचा सिद्धांत कोणता आहे? म्हणजे कोणती गोष्ट जे बिना कारणाने उत्पन्न होत नाही अशा बद्दल. तर जीवनाचा देववाद दृष्टिकोन म्हणून मनुष्य व जग याचे भविष्य देवाने पूर्वनियोजित केलेले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन या दोन्ही त्याने त्याचे. आता माणसाचं जीवन आहे देवीवादाचा दृष्टिकोन ठेवला नाही आणि जग त्यामध्ये जे काही माणसाला देवीवाद करून ठेवलं नाही त्याचं भविष्यही सुद्धा देवाने निर्माण करून ठेवलं नाही असं जे काही मान्यता होते भगवान बुद्धाने काय केलं नाही, ह्या दोन्ही गोष्टी मूर्खपणाच्या आहेत आणि त्या भगवान बुद्धांनी त्यागून टाकल्या आहे ना. म्हणजे माणसाचं जे माणसाला देवाने बनवलं हे आणि त्याचा भविष्य सुद्धा देवाने ठरवलेलं आहे, दोन्ही गोष्टी भगवान बुद्धाने काय केलं नाही, त्यागून टाकल्या. त्याच्यानंतर एखाद्या पुनर्जन्म केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील दुःख परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा देवीवाद दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन साकारला. जुन्या बाटलीत त्याने नवी दारू घेतली. आता इथं काय सांगितलं गेलं नाही, जो एखाद्या कर्मामुळे म्हणजे मागच्या जे पुनर्जन्माचा जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं नाही तर एखाद्या कृत्यामुळे म्हणजे मागच्या कृत्यामुळे जर दुःख निर्माण झालं तर या जन्मामध्ये तर ते दुःख नष्ट करता येते अशा पद्धतीने त्याने या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर अशा पद्धतीने त्या गोष्टी अमान्य केल्या. म्हणजे मागच्या जन्माचं दुःख या जन्मामध्ये आलं अशा पद्धतीने जे काही कर्म आहेत ते काय केले भगवान बुद्धाने नाकारलं आणि कर्माच्या देवीवादाचा दृष्टिकोन त्याने नाकारला. म्हणजे हा कर्माचा जो देवीवाद आहे तो काय केला भगवान बुद्धाने, कर्म सांगितलं की नाही सांगितलं, कर्म सांगितलं, कर्मातला कोणता भाग नाकारला, कर्माचा देवीवाद भगवान बुद्धाने नाकारला. तो वैज्ञानिक दृष्टी कर्मवाद आहे तो भगवान बुद्धाने स्वीकारला, पण देवीवाद आहे तो काय केलं नाही, नाकारला गेला. म्हणून अशा पद्धतीने भगवान बुद्धाने काय केलं नाही तर जुन्या बाटलीत नवी दारू समजलं का, ते जुन्या बाटलीमध्ये काय केलं नाही, नवी दारू होती. काय होते याचा अर्थ, जुन्या बाटलीमध्ये नवी दारू होती. काय होते याचं, काय नाही, जो साचा राहते ना तो तसाच ठेवला पण त्याच्यामध्ये नवीन उद्दिष्ट टाकले असा त्याचा अर्थ. म्हणजे जो समाजाला जी समाज रचना आहे तशाच पद्धतीची ठेवली होती पण त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट आहेत किंवा जे तत्व आहेत ते काय केले नवीन आहे ना, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आता इथं आत्मा जो आत्म्याचा फेरा एका शरीरातून आत्मा बाहेर निघतो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला नाकारलं आणि त्या ठिकाणी पुनर्जन्माचा सिद्धांत भगवान बुद्धांनी सांगितला. आता कोणत्या पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितला पुढे पाहू, चौथाला मोठा जात आहे की नाही. ठीक आहे. आता आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाच्या ऐवजी आता भगवान बुद्धाने आत्म्याचा मोक्ष सांगलाय का, आत्म्याचा मोक्ष किंवा
मुक्ती याच्यापैकी भगवान बुद्धाने निर्वाण हे तत्व स्वीकारले. या प्रमाणे बुद्धाने हे संपूर्ण नव्या विचाराने भरलेले आहे. यात जे काही थोडे जुने आहेत ते फेरबदल करून घेतले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत. आता इथं भगवान बुद्धाने जो सिद्धांत सांगितला, जे तत्व सांगितले आहे, याच्यामध्ये जे काही आहे ते काय आहे, त्यांचे स्वतःचे नवीन आहे. जे काही थोडे भूत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने काय केलं नाही, बदल करून टाकला. म्हणजे पूर्ण तत्व कोणती आहेत, त्यांची स्वतःची आहे. आणि जे काही थोडे भूत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने काय केला नाही, बदल निर्माण करून. आता बुद्धाने काय स्वीकारले, आता बुद्धाने काय बदल केले झाले, आता बुद्धाने काय स्वीकारले, आता हे आपण पाहू. बुद्धाच्या शिकवण्याचे पहिले उद्दिष्ट होते की सर्व गोष्टीचा मध्य बिंदू मन हे आहे त्याने मान्य. म्हणजे इथे भगवान बुद्धाने पहिली गोष्ट कोणती स्वीकारली, तर सर्व गोष्टीचा मध्य बिंदू म्हणजे कोण आहे, मन आहे ना. अशा पद्धतीने मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते. सर्व वस्तू श्रेष्ठ आहेत. ते सर्व वस्तूवर अवलंबून अंमल चालवते, त्याचे निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते. इथं भगवान बुद्धाने सांगितलं सर्व गोष्टी या सर्व गोष्टीचा मध्यभाग कोणता आहे, मन आहे. मग सर्व वस्तूचा अग्रभागी कोण आहे, मन आहे. ज्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे दिसतात त्या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतर्भूत आहेत आणि त्याची निर्मिती, त्याचे आकलन करणं हे मन आहे. म्हणून मनाचं आकलन झालं तर सगळ्या गोष्टीचं आकलन होते. त्याच्यानंतर मन हे मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. आता इथे काय म्हणलं आहे, मन हे मानसिक क्रिया मार्गदर्शन. मानसिक क्रिया म्हणजे काय, मनाच्या ज्या गोष्टी असतात त्या माणसाचं ते क्रिया करायचं काम मनच करते आणि त्या मानसिक शक्तीचे काम सुद्धा मनच करते. म्हणजे प्रमुख आहे. म्हणजे मानसिक शक्तीचा प्रमुख कोण आहे, मनच आहे. मानसिक क्रियाचा प्रमुख कोण आहे, मनच आहे. तर अशा पद्धतीने त्या शक्तीचे तो बनलेला आहे. तर अशा पद्धतीने त्या शक्तीमुळे तो मन बनलेला आहे. ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. आता माणसाने कोणत्या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर मनाच्या संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे. हे भगवान बुद्धाने सांगलेलं आहे. त्यानंतर बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यामध्ये बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन बलस्थान आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी होतात किंवा वाईट गोष्टी होतात याची सगळ्याची उमस्थान कुठं आहे, मनामध्ये आहे. अशा पद्धतीने जे वाईट आहे, जे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनात उत्पन्न, म्हणजे जे काही वाईट आहे आणि वाईटाच्या संबंधित जे काही उत्पन्न होतात ते मनाशीच आहे. जे चांगले आहे, जे चांगल्याच्या संबंधित आहे तेही मनाच्या आधी आहे, मनातूनच उत्पन्न होणारे आहे ना. अशा पद्धतीने आता एक उदाहरण सांगितलं गेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी गाडी आहे ना, बैलाच्या एखादी बैलगाडीच्या बद्दल सांगितलं आहे की बैलाच्या पाठोपाठ जसं बैलाच्या पाठीच्या मागे जे बैल जे चालतात त्याच्या पाठोपाठ त्याचं चाक आहे, बैलगाडी चाक आहे. जसं बैलाच्या पायाचे जे पिछा करते तशाच पद्धतीने माणसाचे जे काही दुःख आहे त्याच्या पाठोपाठ येत असते. हे दुःखाचे चित्त शुद्धीचे हे सार होय. अशा पद्धतीने म्हटलं नाही की एखादी जे बैलगाडी असते आणि त्या बैलगाडीला जे बैल असतात आणि बैलगाडी जशी पुढे जाते असते आहे ना, तसं त्या बैलाच्या पाठीमागे बैलाचं ते जे बैलगाडीचं चाक आहे ते काय करते, पाठलाग करते. तशाच पद्धतीने दुःख त्याचं काय करते, पाठलाग करते आणि हे चित्ताचं काय आहे, सार. अशा पद्धतीने हे सांगितलं आहे. आता बुद्धाची शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे होय. पाप करण्याचं टाळणं हे भगवान बुद्धाच्या तिसरे वैशिष्ट्य आहे. तर अशा त्यावेळी त्याच्या शेवटच्या शिकवणीचे वैशिष्ट्य असं आहे की खरा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात. भगवान बुद्धाचं ते चौथं वैशिष्ट्य काय आहे, खरा धर्म कुठं आहे, तर पुस्तकात नाही, ग्रंथात नाही आहे ना, तर ते माणसाच्या आचरणामध्ये आहे. खरा धर्म माणसाच्या आचरणात असतो, ग्रंथात नसतो, धर्मग्रंथामध्ये नसतो आहे ना. सगळ्या लोकांनी धर्मग्रंथामध्ये धर्म टाकलेला आहे. बुद्धाने बरेचशा त्रिपिटक लिहिलेलं असेल तरी भगवान बुद्धाचं मत काय आहे
की खरा धर्म माणसाच्या आचरणात असतो, तो धर्म ग्रंथामध्ये नसतो. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती होती असे कोणी म्हणू शकेल का? म्हणजे भगवान बुद्धाचा जो धर्म आहे त्याच्या स्वतःची निर्मिती नव्हती असं कोणी म्हणू शकेल काय? म्हणजे त्यांनी स्वतः निर्मिती केलं असं कोणी म्हणू शकेल का? नाही केलं असं म्हणू शकेल काय? तर हे भगवान बुद्धाची निर्मिती केली. म्हणजे हा जो तत्वज्ञान आहे भगवान बुद्धाने स्वतः निर्माण केलेलं, कोणातून घेतलेला नाही, अशा पद्धतीने त्याचं म्हणणं. तर अशा पद्धतीने हा एक खंड संपला. आता द्वितीय खंड, पहिला भाग, भगवान बुद्ध आणि त्याचे विचार योग. आता इथं काय आहे ते कसा आहे. आता धम्म उपदेश करावा की करू नये. ज्ञान प्राप्ती करून घेतल्यानंतर आपला धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यानंतर भगवान बुद्धाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्म उपदेश करावा की व्यक्तिगत पूर्णावस्था करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. आता भगवान बुद्धाला जो धर्म मिळाला, धर्माचं ज्ञान मिळालंय, तर लोकांना सांगावा की स्वतः त्याचं पालन करून त्याचं सुख भोगावा असं भगवान बुद्धाच्या मनामध्ये आलं. हे स्वतःचीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झालाय. भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला हे जर खरे आहे, परंतु सामान्य माणसाला जे तत्वज्ञान ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही. आता इथं भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही की जे मला तत्वज्ञान मला मिळालेलं आहे, त्याचा लाभ झालेला आहे, हे तत्वज्ञान सामान्य माणसाला मान्य करणे आणि त्यांना अनुसरण करणे काय आहे कठीण. काय म्हणलं भगवान बुद्धांनी इथं, जे मला तत्वज्ञान मिळालेलं आहे, लाभ झाला आहे, हे सामान्य माणसाला समजणे आणि त्याचं अनुसरण करणे काय आहे कठीण. बरोबर आहे. तर इथं म्हणतात बुद्धिमान लोकांना त्याची सहजासहजी ते कळत नाही. कळताय का? म्हणून एवढ्या वर्षापासून तुम्हाला काहीच कळत नाही वाटत. बरोबर आहे का? आता मी म्हटलं उद्या प्रश्न विचारला म्हणजे काय आहे माहिती आहे ना. भगवान बुद्धांनी ते पहिलेच सांगितलं नाही. काय म्हणलं नाही ते माझं तत्वज्ञान सामान्य माणसाला मान्य करणे आणि त्याचं अनुसरण करणे कठीण असते. एवढंच नाही तर बुद्धिमान लोकांना सुद्धा हे सहजा कळत नाही असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने हे ईश्वर आणि आत्मा याच्यात गुंतवल्यामुळे त्याची सुटका करून घेणे माणसाला काय आहे कठीण आहे. म्हणजे जिकडे तिकडे पाहिल्यानंतर कुठं गुंतलेला माणूस आहे, ईश्वर आणि आत्मा याच्यामध्ये ते गुंतलेला आहे. आणि धार्मिक रीती समारंभ याच्यावर श्रद्धेचा त्याग करणे त्या माणसाला काय आहे कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे सुद्धा कठीण आहे. म्हणजे माणूस कशामध्ये गुंतलेला आहे, आत्मा परमेश्वर याच्यामध्ये गुंतलेला आहे ना. त्याच्यानंतर माणसाला जे त्याच्यातून सुटका करून घेणं कठीण आहे. म्हणजे काय धार्मिक विधी आहे, समारंभ आहे, याच्यामध्ये तो सुद्धा गुंतलेला आहे, त्याच्यातून सुद्धा बाहेर पडणं काय आहे कठीण आहे. आणि कर्मवादाचा सिद्धांत सुद्धा काय आहे कठीण आहे. तर अशा पद्धतीने याच्यातून त्या माणसाला सुटका करून घेणं काय आहे कठीण आहे. अशा म्हणून आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. आता भगवान बुद्धाने इथं लोकांचं काय लोकांचं काय आहे, लोकांच्या मनामध्ये काय आहे की आत्मा आहे. तर आता भगवान बुद्धाने आत्मा सांगितलाच नाही. तर भगवान बुद्धाने आत्मा सांगितला नाही तर मग आत्माचा त्याग करणं तो कठीण आहे. नाही कठीण आहे. म्हणून आत्म्याला स्वतंत्र असं स्थान नाही आणि तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत लोकांना सुद्धा मान्य करणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने तर मनुष्य जात स्वार्थक आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुखी मानते. स्वार्थ सोडून सदाचाराचे शिकवण मान्य करणे मनुष्याला कठीण जाते. आणखी कोणती कठीण गोष्ट आहे, मनुष्य कोणत्या गोष्टीत राहते, स्वार्थपणामध्ये राहते. प्रत्येक माणसं काय आहे स्वार्थ मनामध्ये राहतात आणि त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो. आणि माणसाला जे स्वार्थ आहे त्या स्वार्थातच त्याला आनंद वाटतो आणि त्याला तो सुख मानतो. पण या स्वार्थाला सोडून सदाचाराची शिकवण घेणं हे मनुष्याला काय जाते
कधीच जात नाही. बरोबर आहे का नाही? की माणूस स्वार्थ असल्यामुळे त्या स्वार्थाला तो आनंद म्हणतो, त्याला सुख म्हणत असतो आणि त्याच्यातच जातो. पण ती गोष्ट त्याला सोडून सदाचाराचं धारण कर म्हणला तर ते कधी जात असते आहे ना. अशा पद्धतीने इथं सांगितलं, जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांनी ती समजली नाही किंवा समजल्यावरती त्यांनी मान्य केली नाही किंवा मान्य करून ती अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. अशा मलाही ताप येणार, त्यालाही त्रास आहे ना, मलाही ताप होईल. तर कोणत्यामुळे, जर मी त्यांना शिकवलं, त्यांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर त्यांनी काही मान्य केलं नाही, मान्य केल्यानंतर ते अनुसरलं नाही आणि अनुसरण केलंच नाही, तर अशा पद्धतीने त्यांना समजलं नाही की मान्य केलं नाही किंवा अनुसरलं नाही, तर अशा पद्धतीने काय होईल, तर ते त्यांनाही त्रास होईल आणि मलाही त्रास होईल. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून जगापासून दूर असा संन्यासीच राहून माझ्या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णवस्था करून घेण्यासाठी का करू नये. त्यांनी स्वतःलाच अशा पद्धतीने प्रश्न म्हटलेला आहे. तर भगवान बुद्ध इथं काय म्हणतात की अशा पद्धतीने त्यांनाही त्रास होईल, की त्यांना समजला नाही, समजल्या म्हणजे त्यांना एक समजणार नाही, समजल्यानंतर ते अनुसरण करणार नाही, आचरणात उतरवणार नाही आणि तर अशा पद्धतीने न केल्यामुळे त्यांनाही त्रास होईल, मलाही त्रास होईल आणि अशा पद्धतीने मग मी काय करावा, त्याच्यापेक्षा हे बरं आहे की मी त्या लोकांना सांगणं नाही पाहिजे. त्या तत्वज्ञानाचा लाभ मी स्वतःला घेतला पाहिजे आणि स्वतःच करण्यासाठी मी जीवन परिपूर्णता घालवलं पाहिजे. अशा पद्धतीने सिद्धार्थांना वाटलं आहे ना. अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने त्यांना वाटलं की मी स्वतःच कल्याणासाठी म्हणजे स्वतःच कल्याण करून घेतलं, कारण लोकांना त्रास होईल. अशा पद्धतीने सुरुवातीला भगवान बुद्धाने असा मनामध्ये विचार आणला. याप्रमाणे विचार करत असताना भगवान बुद्धाचे मन त्याच्या तत्वज्ञानाचा इतरांना शिकवून देण्याकडे न वळता निष्ठेचे वळले. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचं मन कोणाकडे वळलं होतं, निष्ठेकडे, म्हणजे लोकांना शिकवण न देता निष्कृतीकडे, म्हणजे काही न करता लोकांना आपल्याचकडे स्वतःसाठी करण्यासाठी त्याचं मन वळलं होतं है ना. आता इथं काय होतं, भगवान बुद्धाच्या मनात काय चाललं आहे हे जाणून ब्रह्म संपत्तीचे विचार करू लागला. खरोखरच जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्कृत्य सुटले तर ते आपल्या धर्माला शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगातील खरोखरच विनाश होईल. आता इथं जो ब्रह्मसंस्कृती आहे त्याने भगवान बुद्धाच्या मनातला विचार जाणला. जाणल्यानंतर त्याने विचार केला की भगवान बुद्ध हे निष्कृत्य वळले, त्यांनी लोकांना धर्म सांगितलाच नाही, ते सम्यक संबुद्ध आहेत आणि त्यांनी जर सांगितलंच नाही तर जगाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी विचार केला. मग चिंताग्रस्त असा ब्रह्मसंस्कृती ब्रह्मलोक सोडून आपल्या बुद्धापुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. म्हणजे का तो ब्रह्मसंस्कृती ब्रह्मलोकातून आला आहे ना. ब्रह्मलोकात आल्यानंतर भगवान बुद्धा पुढे उपस्थित झाला आणि तो बुद्धाला म्हणला, काय म्हणला, आता तुम्ही सिद्धार्थ नसून आता भगवान बुद्ध आहात, सम्यक संबुद्ध प्राप्त झालेले भगवंत आहात, आहे की नाही. आपण तथागत आहात. जगाला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता, म्हणजे जगाला या अंधकारातून मुक्त करण्यासाठी कशाला नाकारता. सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुक्त होऊ शकता, अशा पद्धतीने म्हटलंय. आपला सद्धम्म ऐकवयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध माणसाच्या मनात अंधपात होत आहे. म्हणजे तुमचा धर्म जो भगवान बुद्धाचा धर्म लोकांना न मिळाल्यामुळे या जगामध्ये जे अंधपात लोक झालेले आहेत आणि अंधपात झाले म्हणजे काय, अज्ञानी लोक आहेत. तर अशा पद्धतीने अंधपात झालेले आहेत आणि ते अशुद्धी मनाने काय करतात, वावरत आहेत. म्हणून ब्रह्मसंस्कृती पुढे म्हणाला, भगवंत जाणत आहे की प्राचीन काळी पासून मगध वाक्यात अनेक दोषांनी भरलेले एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. तर त्या ब्रह्मसंस्कृतीने भगवान बुद्धाला काय म्हटलं नाही की प्राचीन काळापासून मगध वाक्यामध्ये काय आहे, एक अशुद्ध असा धर्म काय आहे, प्रचलित आहे, म्हणजे वापरतात, आचरणात आहे ना. अशा पद्धतीने आपल्या विनाशी धर्माचे द्वार त्याच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या धर्माने त्यांचा विनाश होण्यासाठी आपला धर्म म्हणजे अशा पद्धतीने भगवान उघडणार आणि काय आहे ना.
परंतु हा पर्वत शिखरावर उभा असलेला मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या भोवती खाली असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च नाव उभे राहून पाहणारा हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. म्हणजे भगवान बुद्धाला काय म्हणतो की तुम्ही जसे एका पर्वतावर उभं राहिल्यानंतर खालच्या म्हणून आता सगळं पाहता, तशा पद्धतीने एखाद्या पर्वत म्हणजे प्रज्ञेच्या शिखरावरती चढलेले आहे, त्या प्रज्ञेच्या शिखरावरून तुम्ही या दुःखी असलेल्या माणसाकडे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना म्हटलं. म्हणून जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हा विजयी वीरा उठ जगाकडे जा, त्याच्याकडे पाठ फिरवू. म्हणजे भगवान बुद्धाला काय म्हणतात की ह्या जगातून तू मुक्त झालेला आहे, असा वीर आहे, म्हणून आता तू उठ, या जगाकडे तू पाठ फिरवू नको. भगवान देव आणि मनुष्य याच्यावरील करुणा बुद्धाने त्याच्या आपल्या सद्धर्माची शिकवण देण्याचा निश्चय करव. तर त्याने काय सांगितलं आहे की भगवान काय आहे, देवता आणि मनुष्य आहे याच्यावरती करुणा ठेवून त्याने आपल्या सद्धर्माची शिकवण करावे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने उत्तर दिले. थोर महान श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धर्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, याचे कारण मला तसे करणे लाभदायक होईल असे वाटले. म्हणजे आता भगवान बुद्धांनी त्याला उत्तर काय दिलं की मी माझ्या धर्माचा उपदेश करत नाही, याचं कारण काय आहे की मला ते लाभदायक ठरेल याचा पर्यंत. जगामध्ये अतिशय दुःख आहे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे आहेत तसेच घडू देणे हे योग्य नाही. आता जगामध्ये दुःख आहे म्हणून जगामध्ये दुःख आहे म्हणून हे भगवान बुद्धाला पटलेलं आहे, अगोदर पटलेलं आहे ना. म्हणून आता आपण संन्यासी बनून हात जोडून स्वस्थ बसणे हे काय बरोबर नाही. म्हणून हे तसं जगामध्ये जसं आहे तसं घडू न देता त्याला बदल घडून दिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने जसं चालत आहे तसंच चालू गेलं हे काही योग्य नाही ना. म्हणून संन्यासी निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. आता त्यांना काय वाटलं की केवळ संन्यासी बनणे सुद्धा निरुपयोगी आहे. कोणता संन्यासी निरुपयोगी आहे? कोणता संन्यासी निरुपयोगी आहे? संन्यासी बनणे सुद्धा निरुपयोगी आहे अशा पद्धतीने म्हटलं. कोणता संन्यासी निरुपयोगी आहे? जो संन्यासी लोकांना काही तत्वज्ञान सांगत नाही, असा संन्यासी काय आहे, निरुपयोगी आहे. जगापासून पडून जाण्याचा प्रयत्न करणे व्यस्त होय. अशा पद्धतीने जगातून पडून जाणे काय आहे, एक प्रकारचा व्यर्थ आहे. म्हणून संन्यासाला देखील जगापासून सुटता येत नाही. म्हणजे जगातून सुद्धा या संन्यासाला काय सुटका नाही. जगापासून दूर पडून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हे अवश्य आहे हे त्याने जाणले. आता भगवान बुद्धाने काय झालं, जगातून पडून जाण्यापेक्षा जगाचा बदल केलं पाहिजे, कारण ते पडून जाणं सुद्धा शक्य नाही. भगवान बुद्धाने हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताही उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धर्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्ठतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरावृत्ती जाऊन त्याची सेवा करणे आपले कर्तव्य आहे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसंस्कृतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी केलं. आता भगवान बुद्धांनी पहिलंच त्यांना माहित होतं की आपण संन्यासी बनलेलं, कशासाठी गेलं आहे की या जगात दुःख आहे, या दुःखातून मार्ग काढण्यासाठी आपण संन्यासी बनलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला आता त्याचा मार्ग भेटलेला आहे, धर्म भेटला आहे. अशा पद्धतीने धर्म भेटल्यानंतर आपण आता त्यापासून दूर पडून गेलं पाहिजे काय, आणि अशा पद्धतीने संन्यासी बनून पुतळा बनून राहण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्याला आपण आपलं कर्तव्य आहे तर त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे आणि त्याला दुःखातून मुक्त केला पाहिजे हे त्यांना पटलं. म्हणून त्याने ब्रह्मसंस्कृतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताचे शिकवण जगाला देण्याचे त्याने निश्चय केला, आहे की नाही. अशा पद्धतीचा आता आपण प्रोसेस करून सांगू. आता ब्रह्मसंस्कृती कोण होत, कोणतं मन आहे, आपण कोणतं मन आहे, त्यांचंच मन आहे ठीक आहे, पण कोणतं मन आहे,
अंतर्मन आहे. तुम्हाला अंतर्मन आहे ना, मग तुमच्या अंतर्मनात ब्रह्मसंस्कृती आहे का? ब्रह्मसंस्कृती आहे का? मग त्यांच्या मनामध्ये कसं काय ब्रह्मसंस्कृती आला? कसा आला? हा, कसा आला? आहे ना. तर भगवान बुद्धाने जो विचार केला आहे म्हणे, तर त्यांनी पाहिलं जगामध्ये पहिल्यांदा का हा धर्म काय कठीण आहे, लोकांना सांगणं मग त्रासदायक आहे ना, अशा पद्धतीने विचार केला. आता विचार केल्यानंतर त्रासदायक आहे, पण त्यांच्या जे मन आहे, जे करुणादायी मन आहे ना, त्याला प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान अशा पद्धतीची जी भावना असतात त्याचं ते आहे ना. आता ब्रह्मसंस्कृती म्हणजे काय, म्हणजे ब्रह्मविहार म्हणजे काय? करुणा, मुदिता, उपेक्षा आणि मैत्री अशा पद्धतीचं जे आहे, तर हा ब्रह्मसंस्कृतीचा रहिवासी आहे. आता ब्रह्मसंस्कृती म्हटल्यानंतर तो काय झाला? करुणा, मुदिता, उपेक्षा आणि मैत्री हे सगळं मनाचा भाग आहे ना. तर असं ते ज्या गोष्टी म्हणजे उत्पन्न झाले आहे त्याला म्हणतात ब्रह्मसंस्कृती आहे ना. तर असं मन प्राप्त झालेलं आहे की तो मग जगापासून दूर राहील काय? नाही. तर त्या मनाने मग विचार केलेला आहे की अरे बाबा जगात दुःख आहे आणि या दुःख असल्यापासून आपण जर दूर राहिलो तर या स्वस्थ बसण्याला काही काही फायदा नाही आहे नाही. म्हणून जगामध्ये दुःख नष्ट केलं पाहिजे, हे त्याच्या मनातली जी करुणा काय झाली निर्माण झाली. म्हणून त्यांना हा भलेही धर्म कठीण आहे, लोकांना सांगणे कठीण आहे, तरी त्यांचं जे करुणादायक मन, ब्रह्मविहाराचं मन आहे की नाही, हे त्यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. अशा पद्धतीला ब्रह्मविहार अशा पद्धतीने सांगण्यात गेलेलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने इथं हे ब्रह्मसंस्कृतीची वार्ता इथपर्यंत आलेलं आहे. समजलं का आता? ठीक आहे.